औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. 6 पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेती पंपाच्या कॉपर वायर व महावितरणच्या डीपी चोरी करणाऱ्या टोळीतील 5 जणांना सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून 26 गुन्ह्यांची उकल करून तब्बल 20,22,482 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत कॉपर वायर व डीपी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर अधीक्षक वैशाली कडूकर व DYSP राजीव नवले यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके LCB व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तुले बोरगाव यांनी पथके तयार करून तपास सुरू केला. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हर्षद सुनील जाधव, स्वप्नील संजय मगर, विकास वाल्मिक कदम, विवेक विजय लादे, शेखर चंद्रकांत सावंत यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत आरोपीने मुख्य सूत्रधार सागर चंद्रकांत मोरे, बुडकेवाडी पाटण व अन्य 2-3 साथीदारांसह बोरगाव, कोरेगाव, सातारा तालुका, सातारा शहर, भुईंज, उमरज या 6 पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 26 ठिकाणी चोरी केल्याचे कबुली दिली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.